पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार नमस्कार वेलकम. मी वैदेही परशुरामी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या बहारदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. आता जिथे असाल तिथे असाल. दोस्तांनो, दर्जेदार मराठी सिनेमांची लाट आलेली आहेच, पण त्यातच आता या मंचावर मराठी भाषेची तोफ गडगडणार आहे. कारण आपले या मंचावरचे मातृभाषे पोचलेत एका गडावर. पाहूया नेमकं ते तिथे काय अभियान राबवतायत आणि आपल्या मराठी भाषेचा झेंडा कोणत्या प्रकारे फडकवतायत. काय आहे इथे, पाय घसरू शकतो. हा हळूया हळूया हळूया. हे बघाय ना, सांभाळू द्या. हळू हळूया या. हा काय गावी निघालाय? स्पीकर आहे. ठेव ठेव कुठे ठेव ठेव तिथे ठेव. ठेव बाजूला ठेव. हा ठेव ठेव आरामात ठेव. हा हा ये ये ये. आला, सगळे आलात ना? हे बघा, 1700 पायऱ्या चढून आपण गडाच्या माथ्यावरती आलेलो आहोत. कोण आली रे, कोण आली? भिलकाटवाडीची पोरं आली. कोण आली रे, कोण आली? भिलकाटवाडीची पोरं आली. तर एवढं थ्रिल केलंय ना, तर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. काय प्रॉब्लेम नाही. डीजे वाजव. चल ब्लूटूथ चल. आवाज जरा कमी करा. भाई लोग नाचो. इथेच नाचा. खाली चाललाय. कोणी केला डीजे बंद? डीजे राहू दे. मी अनुभवावरनं सांगतो, आता एक मोठं वादळ येणार आहे. अरे बापरे. काळजी घ्या स्वतःची. हो हो. मराठी पाऊल पडते पुढे. मी वादळ म्हटलं होतं, हा तर पाचोळा आला. मजवर हर्षविलाप झाला असेल तर मी थोडं वधू. आपल्या समूहाला या अस्मादिकाचा सादर प्रणाम. तसेच अभेद्य तटयुक्त पोलादी महाद्वारांकित स्वराज्य संरक्षक इतिहास वैभवदर्शक उत्तुंग कोटावर आपले सहर्ष स्वागत आहे महोदय. ते बंद कर, धूळ जाईल तोंडात. कशाचे काय स्वागत आहे? अभेद्य तटयुक्त पोलादी महाद्वारांकित स्वराज्य संरक्षक इतिहास वैभवदर्शक उत्तुंग कोट. म्हणजे गड. तू कसं बोला ना आधी, गड म्हणून डायरेक्ट. नाही, ते कदापि शक्य नाही. अमृततुल्य मराठी भाषे समक्ष शड्डू ठोकून उभं टाकलेल्या परकीय भाषा प्रमाणाशी ना भूतो ना भविष्यती अशी टक्कर देऊन त्या असंस्कृत गरिमांचा भाषा व्यवहार मुलुख मैदानात अभूतपूर्व पाडाव करून माय मराठीची नेत्रदीपक सत्ता अवघ्या भूतलावर प्रस्थापित करण्याचा विडा या भाषा सेवकांनी उचलला असल्याने सर्वांसमक्ष माय मराठीची ही समशेर परजण्यापासून या अस्मादिकांना कोणीही रोखू शकत नाही. न सांगता गेला तो. मला काय वाटतं माहितीये, गडावर तोफीच्या तोंडी देतात बघ, ते हेच असणार बहुतेक. मी काय म्हणतो असे मधी. हे कोण महानुभाव? तुम्ही ना, तुम्ही म्हणाल नाव आहे माझं असीमादिक. अज्ञान अज्ञान महोदय अज्ञान. अहो मी बदलो अस्मादिक. हे कोण आहेत? मी स्वतः. मग तसं बोला ना, मी स्वतः अस्मादिक आहे. ते नाही, त्रिवार अशक्य. माय मराठी संवर्धनाच्या रणधुमाळीत उत्सवप्रियतेचा अवलंब करून गाफील राहण्यापेक्षा माय मराठीची राजमुद्रा सन्मानाने सार्वत्रिक करण्याची मम अंतराने खुणगाठ बांधली आहे. त्याने आपली खुणगाठ बांधली. महोदय नाही नाही, तसं नाही. कोण आहात, कोण तुम्ही? मी विभिक्षित दृष्टद्युम्न मातृभाषी. हा, चांगलं नाव आहे. वदा म्हणजे बोला. मी बोला. विभिक्षित विभिक्षित दृष्टद्युम्न.
नुसता ध्वनी येतोय. शब्दश्रवण होऊ दे. दृष्टद्युम्न. नाही कठीण आहे हो, कठीण आहे. सर 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 आठवलं, मला आठवलं. यांचा एक व्हिडिओ डेंजर व्हायरल झालेला. अहो मराठी भाषेसाठी काय बिल्ला काम करतो हा माणूस. बिल्ला रंग करतील का बस. ये वाची. अरे वाई तू कशाला टेन्शन घेतो हा. ओ काका ऐका ना, मी पण मराठीच आहे. अर्थातच अर्थातच आपण मराठी आहात. तर मग मी जे सांगतोय ते वदा. भरभरीत भरारी भरभराटे भरारी, थरथरीत थरारी थरथराटे थरारी, तरतरीत तरारी तरतराटे तरारी, चरचरीत चरारी चरचराटे चरारी. वदा. अरे अरे गडावर डायरेक्ट उडी मारली त्याने. मयूर 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 बाबांना काय सांगू तुझ्या. आबाचं नंतर बघू. मयूर मयूर घराली घर. हे इसम असे कसे गेले. ते घार घेऊन गेली त्याला. खाली पडल्यामुळे शरीर घार झालं असेल ना त्याचं. चल हे असे व्यवथळ विरोध केले तर आपल्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करेल. अहो, त्याने डायरेक्ट उडी मारली. ठीक आहे तुम्ही वदा. मी वदा. भरभरीत भरारी. नाही हो, भरभरीत येणार आहे. महोदय नाही नाही वदा ना. बरं, तुम्ही तरी वदा. नाही नाही हो, नाही कठीण आहे. भरभरीत नाही ते. अहो ही मम आगळीक नाही, हा तर काकतालीय योग आहे. कोणाच्या काकाने टाळी दिली. कोणाच्या काकाने टाळी नोहे. काकतालीय योग म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला. तसं डायरेक्ट कावळा बसायला नाही. मराठी नवचैतन्याची लढाई. असं ते कळलं. मी काय म्हणतो विचंबलित. विभीक्षित विभीक्षित दृष्टद्युम्न मातृभाषे. ओके तेच तुम्ही जे काय आहेत ते. ऍक्च्युली काय आहे की मी या मुलांची सहल घेऊन या गडावरती आलेलो आहे. ते पायथ्यापासून या माथ्या पावेतो या चक्षुंनी मी न्याहाळतोय. आणि आपला समूह सतत म्हणजे सातत्याने प्रक्रियांतर्गत घातक रसायनयुक्त रसना मधुरकारक फसफस प्रसारक कृत्रिम हिमसमपेय पित आहे. वा हे कोण पितं काय डोके फिरले आहेत का? कसं काय तुम्ही ते कळू तरी देत काय पितो ते. अहो प्रक्रियांतर्गत घातक रसायनयुक्त रसना मधुरकारक फसफस प्रसारक कृत्रिम हिमसमपेय. म्हणजे काय कोल्ड्रिंक. एवढंच एवढं कशाला कोल्ड्रिंक. आणि तसं पण कोल्ड्रिंक पिणं हा काय गुन्हा आहे का. खचितच नाही महोदय, खचितच नाही. परंतु हिमसमपेय धारक लोहयुक्त चषक म्हणजे हे टीन. अहो हे असले तुमच्या भाषेत टीन. तसेच हा ही प्रक्रियायुक्त नश्वर जलपात्रे. तसेच हे बघा ना, हे अरबट चरबट कुरकुरीत लघु पापड सम चकत्यायुक्त पुढ्या या अशा बेजबाबदारपणे भवतालात विसर्जित करणं हा अश्लाघ्य गुन्हा आहे. हे अजिबात पटत नाही आपणास. अहो जिथे आपल्या पूर्वजांचे रक्त सांडले तिथे अशा या मानव निर्मित क्षुल्लक वस्तू भिरकावून देऊन आपण तेजपुंज अशा इतिहास पुरुषांचा आणि अभिमानकारक इतिहासाचा तेजोभंग करतोय हे असे आपल्या मनास यत्किंचितही वाटत नाही. मी मारू काय खरंच उडी. महोदय सहल आयोजक महोदय स्वतः सावरा. अहो असल्या अजाण बेमुरवतखोर तरुणांच्या कोलाहलास आपणही तितकेच जबाबदार आहात. अहो या गडमाथ्यावर आल्यानंतर या समूहाने उच्चरव ध्वनी प्रसारक कर्णपटल भेदक मस्तिष्क गुंगीकारक आत्माविरहित कर्ण कर्कश दणदणाटी राक्षसताल सुरू केला आणि त्याला आपण प्रोत्साहन देत होतात. म्हणजे काय हे सगळं वधू. नाही वधू म्हणजे काय तेवढं सांगा. डीजे. अरे एवढं डीजे एवढं कशाला बोलायला पाहिजे. डायरेक्ट बोला ना डीजे. मी जे वदतोय ते आता श्रवण करा. अहो हे गडकिल्ले म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे निवेदक आहेत. प्राणांची पर्वा न करता शत्रूचा निपात करणाऱ्या महापराक्रमी योद्ध्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेत हे उत्तुंग कोट.
आणि या सर्वांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अहो त्यांच्या दूरदृष्टीने हे साकार झालेत गडकोट, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेले आहेत. आपण 1700 पायऱ्या चढून या गडमाथ्याची उंची गाठू शकतो, परंतु त्या जाणत्या राजाच्या कार्यकर्तृत्वाची उंची कधीही गाठू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. तेव्हा अशा ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये शिरकाव केल्यानंतर सहलीच्या नावाखाली नंगा नाच करण्यापेक्षा स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण केले आणि त्यातून बोधाचे अमृत प्राशन केले तर ती या कल्याणकारी छत्रपती शिवरायांना त्यांच्या वारसांकडून दिली गेलेली मानवंदना ठरेल. हेच खरे. नाही, मातृभाषेत तुमचा शब्दानी शब्द पटलाय मला. यापुढे ना धांगड दिंगा करणारी सहल आयोजित करण्यापेक्षा महाराजांचा महान इतिहास शिकवणारी यात्रा आयोजित करीन. धन्यवाद महोदय. खरं तर मी निमित्त मात्र आहे. आपला बाप एकच, छत्रपती शिवाजी महाराज. आपण समस्त मराठी जनांनी इतिहासाच्या रक्षणाची जबाबदारी अशीच स्वीकारली तर आपला महाराष्ट्र धर्म शतगुणित होईल, यात तिळमात्रही शंका नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझ्या राजा माझ्या शिवबार, माझ्या राजा माझ्या शिवबार. प्रत्येक वेळेला नवनवीन विषय घेऊन येतो आणि आपल्या सगळ्यांना चाट पाडतो. आज आपल्याकडे काही खास पाहुणे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे वळूया. आशिष, काय कमांड आहे तुझी भाषेवर, आणि अर्थात खूप रियाज असणार आहे याच्या मागे. हे इतकं साधं सोपं सरळ नाही आहे की पाठ केलं आणि बोललं तर त्याचा अर्थही पोचला पाहिजे. त्याचा अर्थही पोचत होता. फारच सुंदर. आणि कमळ्या, काय बोलायचं तुझ्याबद्दल. तुझ्या टायमिंगचा मी एवढा फॅन आहे यार. ते मध्येच एक तू जे दृष्टद्युम्नचं जे काही केलंस ना, अरे बाप रे, क्या बात आहे. खूप मस्त, खूप उत्तम मेसेज होता याच्यामध्ये आणि खूप धमाल आली. येस, थँक्यू. उत्तमच. म्हणजे वैभव बरोबर बोललाय. एकतर ना ही अशी भाषा बोलणं, त्या कलाकारामध्ये गट्स लागतात आणि जबाबदारी असते. ती आपण विषय कुठला घेतोय आणि त्याच्यावरही ते भाष्य मांडायचं आहे आणि मांडताना इतकं स्वच्छ मराठीत मांडायचं आहे, ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि खरंच म्हणजे उद्या मला सांगितलं तर मलाही नाही जमणार. तर ते शिवधनुष्य खऱ्या अर्थाने ते उचलतोयस. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमळ्या, तू छानच करतो. तू चांगला रिॲक्टर आहेस. तू म्हणजे आम्ही सगळे आहोत. इतकं ते छान पद्धतीने रिॲक्ट झालास. आणि ज्यांनी लिहिलं आहे त्या लेखकाचं कौतुक, की ह्यातून आम्हालाही कळतं की हा त्रास आहे, सोपं नाही. प्रत्येकजण गड किल्ल्यांची वाट लावत चालले. त्याचा इतिहास फक्त वाचनात आलाय, ऐकण्यात आलाय, पण आताही आपण ते नीट ठेवू शकतो हे वर्तनात येत नाही, ह्याची लाज वाटते आम्हाला. हा सगळा मतितार्थ तुमच्या स्किटमध्ये आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बरं केदार सर, सगळेच कौतुक करतायत तुझं. मला सरप्रायझिंग असं वाटतं की दरवेळेस तू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि विनोदी कलावंत म्हणून हा प्रयत्नच आपल्याला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवत असतो. सो असंच पुढे पुढे जात राहायचं आहे. आणि कमळ्या, मला स्वतःला असं वाटतं की खूप कमी कलावंत आहेत जे रिॲक्शन देतात. त्या दिंडीमध्ये हा कमळ्या पण आमचा वारकरी आहे त्यातला. त्यामुळे उत्तम रिॲक्शन आणि सादरीकरण उत्तम. निर्मितीताई, आपले पाहुणे खूप काही बोलले, मी फक्त चॉकलेट्स देते. क्या बात है. निशब्द
खरंच काहीच बोलू शकत नाही. म्हणजे आमचं असं होत होतं की आत्ता तुझं वाक्य संपेल आणि मी टाळ्या वाजवायला सुरुवात करू, पण इथेच हात थांबत होते. इतकं तू थांबतच नव्हतास आणि ते वाक्य इतक्या सराईतपणे तू पूर्ण करत होतास. त्याबद्दल खरंच तुझं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे. हॅट्स ऑफ टू यू आशिष. थँक्यू सो मच. आणि कमालकर बद्दल तर नेहमीच सगळेच कौतुक करत असतात. खरंच तू कमालीचा रिॲक्टर आहेस आणि तेच खूप महत्त्वाचं आहे. आम्ही पण इथे बसून जवळनं तुला पाहू शकतोय. तुझ्या बारीक बारीक रिॲक्शन्स अशा आम्ही झेलत असतो की ह्याची रिॲक्शन आली, ही साठवणीत ठेवण्यासारखी आहे. त्यामुळे प्लीज असाच राहा, असाच तुझा इनोसन्स असाच राहू दे कायम. या प्रहसनासाठी पुन्हा एकदा खूप खूप आभार. आता कृपया आसनाकडे कूच करा. पुष्कर आणि सोनाली, मी तुम्हाला दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करते. तुम्ही जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? जाता जाता एवढंच सांगू की हा कार्यक्रम लोकांना हसवण्याचं काम करतं. आमचा चित्रपट घाबरवण्याचं काम करणार आहे. पण हे सगळं जरी असलं तरी ही एक कौटुंबिक फिल्म आहे. तुम्ही अगदी लहान मुलांना घेऊन हा चित्रपट दाखवू शकता चित्रपटगृहात. खरं तर हॉरर सिनेमा किंवा रहस्यपट किंवा अशा मिस्ट्री जॉनराला तो सगळा माहोल पाहिजे असतो. म्हणजे उत्तम साऊंड, चकाचक मोठ्या पडद्यावरती तो अनुभव घ्यायचा असतो. त्यामुळे तो टी व्हीवर किंवा OTTवर कधी येतोय याची वाट बघू नका. तो अनुभव घेण्यासाठी नक्कीच चित्रपटगृहात या, कारण अदरवाईज तो थरार तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. वा. मी ना लॉकडाऊनच्या दरम्यान ना मी खूप रेस्टलेस झालो होतो. बिकॉज मला असं वाटत होतं की माझी मराठी फिल्म इंडस्ट्री इथे पाहिजे. आणि मला खूप असं वाटायचं की चला माझ्याकडनं पण मी एक प्रयत्न करून बघतो. आणि प्रत्येक वेळेस एक वेगळा प्रयत्न मी ट्राय केलेला आहे. सो आमच्या टीमनी खूप मेहनत केली आहे या फिल्मसाठी. आणि मी माझे को प्रोड्युसर्स आम्ही बजेटचा विचार नाही केला आहे. आम्हाला मराठीसाठी काहीतरी दर्जेदार द्यायचं आहे. आणि ऑफकोर्स आपल्या इंडस्ट्रीमध्ये एवढं टॅलेंट आहे. आय थिंक वी आर नंबर 1. बट आय थिंक बॉक्स ऑफिसवर आपल्याला प्रेक्षकांची पण साथ हवी आहे. आम्ही खूप मेहनत केली आहे आणि आय होप पीपल आम्हाला तेवढाच प्रतिसाद देतील. थँक्यू. तुम्हाला दोघांनाही पुन्हा एकदा खूप 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 थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. आशिष, आपल्या या फू बाय फूच्या मंचावर आपण अनेक लोककलेचे प्रकार सादर केले. तुझा सगळ्यात आवडता लोककलेचा प्रकार कोणता? अर्थातच लावणी. क्या बात है. लावणी. लावणी तर महाराष्ट्राची शान आहे आणि ती तर या फू बाय फूच्या मंचावर व्हायलाच हवी. लावणी सादर करण्यासाठी आपल्याकडे येते लावणीची सुपरस्टार. कोण? वन अँड ओनली मेघा घाडगे. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. सापडली 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 सापडली. काय काय कोण सापडली? नोकरी का छोकरी? अहो लावण्याची टोकरी सापडली. हिरा सापडलाय. हिरा. जरा लांब उभा राहा, नाही तर हिऱ्यावरती काजळी चढल. बाई काय काय नाचलात आणि ते पडला आदित्य, ते तर जबरदस्त. काय काय पडला आदित्य.
अरे त्याला पदल आदित्य म्हणतात. बाई मी तुम्हाला न्यायला आलोय. न्यायला आलोय? होय होय. म्हणजे तुम्ही यमदूत म्हणायचं की काय? नाही नाही, मी यमदूत नाही. करेक्ट आहे बाई, तो यमदूत नाहीये. हा मग तो यमदूतचा रेडा आहे. रेडा हा रेडावून दाखवतोय मला. अर्थच नाही मग. पण बाई मी सांगतो, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला. चला काय काय चला काय? काय तुझ्या बरोबर येणार नाही, माझ्या बरोबर येणार आहे. नाही माझ्या बरोबर येणार. मी पहिलं पाहिलेलं आहे. काय चला काय तुमचं काय? तुम्ही इकडे व्हा पहिला. मी काय तुम्हाला नो पार्किंग मधली गाडी वाटली उचलून न्यायला? काय काय हवंय काय तुम्हाला? कशाला आलात तुम्ही ते बोला. आई काय, मी आहे लेखक. असं का? माझं नाव आहे सख्या. हा, मला माझ्या वगनाट्यासाठी एक बाई पाहिजे. करेक्ट. आणि बाई हा मुका. जाओ तिकडं. बाईला नाव सांगितलं, तिला इन्व्हिटेशन वाटलं. तसं नाही बाई, माझं नाव आहे मुका. मुक्या मुक्या. मी शाहीर आहे आणि मला लोकनाट्यासाठी बाई पाहिजे. अरे देवा, म्या काय म्हणते? काय म्हणताय? म्या येते. पर म्या कोणा संग जायचं हे बत्ताशा ठरवल. एवढंच नाही. अरे मग बोलवा त्या बत्ताशाला. असे बरेच बत्ताशे फोडून खाल्लेत मी. अरे माझा बत्ताशा ये की. चालू द्या. डायरेक्ट. वा 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 वा. हा बत्ताशा आहे का? होय, हाच आहे माझा बत्ताशा. खाताय का? हा हा नाही नको, हा पचायला लय कठीण आहे. चला मग मला आधी तुमचं दाखवा. आमचं दाखवा म्हणजे? म्हणजे तुमचं टॅलेंट दाखवा. तुम्हाला काय काय येतं ते दाखवा. काय काय येतं ते दाखवायचं. मग ऐक तर मग, हे घे माझं शीघ्र कवन. तनु गोमटी नार दिसेही, जणू प्रभा ही चंद्राची. अरे तनु गोमटी नार दिसेही, जणू प्रभाती चंद्राची. बिळात लपुनी चंद्र पाहतो, जात तुझी रे उंदराची. माझा राजा तुर, माझा सर्जा तुर. बाई 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 बाई, मला ना जाम आवडतो उंदीर. माझ्याकडे आहे ना. नाही, माझ्याकडे उंदरावरचे आणखे पण कटाव आहेत. कटाव? अरे हटाव. अरे ऐका. अरे गजाननाचे वाहन उंदीर. वाह. गजाननाचे वाहन उंदीर, पूजा होते श्रद्धेने. गजाननाचे वाहन उंदीर, पूजा होते श्रद्धेने. तू तर लहरी जरी विंचू. अरे तू तर लहरी जरी विंचू. लोक मारती चपलेने. जी जी रजी, माझा राजा तुला, माझा सर्जा तुला. अरे आता मी काय म्हणते, काय? तुम्ही दोघांनी बी तुमची कला दाखवली, मग मला बी माझी कला दाखवायला पाहिजे ना. पाहिजे पाहिजे. आहे की नाही? होऊन जाऊ दे. मग होऊन जाऊ दे की. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची. येलाची बाई येलाची, राघू मोर जोडी रा.
काय 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 म्हणजे तुम्ही आचाट आहे म्हणजे एकदम तुम्ही म्हणजे 52 कशी सोनच आहे तुमची कला म्हणजे तुम्ही जावा नाही तुम्ही तुम्हाला घेऊन जावा नाही म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर यावा स्टेजवर आपण आग लावू आग. बाई कसं आहे माझं बोलणं आहे एकदम सिंपल तुम्ही माझ्या बरोबर चला कारण ते बिन आहे एकदम सॅम्पल. हे सॅम्पल अरे मी किती हुशार आहे त्याचं तुला देऊ का एक सॅम्पल. मग तुला थंडीत एक चॅलेंज देतो ते तू स्वीकारशील. द्या चॅलेंज. तुला चॅलेंज द्यायला ते काय खिरापत आहे का कोणाला वाटत जा. अरे ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडे सामुग्रीच नाहीये. तर चॅलेंज असं आहे समजा एखादी बाई लग्नासाठी नटून थटून तयार झालेली असल थंडीच्या दिवसात बर तू जाऊन तिला स्वेटर घालशील जमल. नाही बुवा ती घालणारच नाही स्वेटर तर एक वेळ ती त्या कडाक्याच्या थंडीत गोठल पण घालणार नाही स्वेटर. तुम्ही काय म्हणतो बाई आता थंडीचा विषय निघालेलाच आहे तर एखादं गरमागरम काहीतरी होऊन जाऊ दे. काय म्हणताय लगेच अरे वा ऐका की ऐकवा ऐका आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाही खोकला मला लागलाही खोकला मधाच बोट कोणी चाटवा हो मला लागलाही खोकला आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मला लागलाही खोकला मधाच बोट कोणी चाटवा हो मला लागलाही खोकला मधाच बोट कोणी चाटवा हो मला लागलाही खोकला मला आई एक नंबर तुमची कला पण सॉलिड आहे आणि तुमचा खोक कला पण सॉलिड आहे खरंच. ऐक क्या बात आहे म्हणजे बाई लावणी नाचावी फक्त ते तुम्ही जर आमच्या लोकनाट्यात आलात तर लोक थिएटर डोक्यावर घेतील आणि ह्याला पायाखाली घेतील. ऐका ना कसं आहे शाहीर नुसती बाई असून चालणार नाही. मग अहो लोकनाट्याला गोष्ट कुठं आहे तुमच्याकडे. अरे गोष्ट आहे ना ऐकायचे म्हणजे काय ऐका. एक असतो अंधेरीचा राजा त्याच्या त्रासाला कंटाळली प्रजा प्रजेच्या पैशातून त्याची मजा राज्य कारभाराचा बेंड बाजा बोला राजा हो तिरी तिरी आले तिरी तिरी बोला राजा हो तिरी तिरी आले तिरी तिरी. हो त्यात येते एक अप्सरा लावण्य सौंदर्याचा झरा राजा पाहतो तिचा मुजरा अन भाळतो कसा भरभरा अन राजा हो पिरी पिरी अन टिरी टिरी अन राजा हो पिरी पिरी अन टिरी टिरी. मग काय झालेलं आहे काय झालेलं काय आहे काय झालं राजाने तिला जवळ केलेला आहे त्याच्या डावपेचाबद्दल सगळं तिला जाणून घेतलेलं आहे आणि ती हे सर्व जाऊन शत्रूला सांगते कारण त्या शत्रूनेच तिला इथं पाठवलेलं आहे. हैया शत्रू राजा आला चालून गेला राज्य सार जिंकून धडा शिकवला अप्सरेनं आता नशिबी कपडा लादी धुन बोला राजा हो पिरी पिरी आले टिरी टिरी बोला राजा हो पिरी पिरी आले टिरी टिरी. हो वा 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 शाहीर लईच भारी. आता हे नाटक तर लयच झाक जमलंय. काय लेखक हा नाटक तर चांगलं आहे म्हणजे हे जे ह्यांचं नाटक आहे हे कुठल्या पण टेरिटरी मध्ये हिट होण्यासारखं आहे.
ऍडव्हान्स बुकिंग मध्येच फुल होणार आहे नाटक. हा पण मी काय म्हणतो शाहीर, बाई कोणाबरोबर जाणार हा वाद घालण्यापेक्षा काही मधला मार्ग काढला तर. मला चालेल. मी मधला मार्ग म्हटलं, सर्व्हिस रोड नाही. मधला मार्ग म्हणजे कसा आहे शाहीर, बाई तुम्ही आणि आपण सगळे मिळूनच आपण काहीतरी केलं तर. वा क्या बात आहे, जबरदस्त आयडिया आहे का नाही? अरे वा, आत्ता कसं शाहीर जमतंय की. मग काय म्हणताय? मान्य आहे ना? अरे मान्य आहे, होऊन जाऊ दे काहीतरी. मग ह्या नवीन लोक नाटकासाठी माझ्याकडे आत्ता ताजी तरतरीत एकदम लगेच आत्ताच मला लावणी सुचलेली आहे. मग होऊन जाऊ दे. योग इश्काच्या भरतीचा. वा वा शाहीर, योग इश्काच्या भरतीचा डाव मदहोश फिरतीचा. वा प्रहर हाय रात्रीचा. प्रहर हाय रात्रीचा पण पावना नाही खात्रीचा. क्या बात आहे. योग इश्काच्या भरतीचा डाव मदहोश फिरतीचा प्रहर हाय रातीचा पण पावना नाही खात्रीचा. प्रहर हाय रातीचा पण पावना नाही खात्रीचा. अहो प्रहर हाय रात्रीचा पण पावना नाही खात्रीचा. प्रहर हाय रात्रीचा पण पावना नाही खात्रीचा. आम्ही आत्ता हे जे सादरीकरण केलं ते लावणी सम्राज्ञी सुलोचनाताई चव्हाण यांना फू बाय फूच्या मंचावरनं आम्ही दिलेली ही भावपूर्ण आदरांजली होती. तर दोस्त हो, नवरा बायको विंडो शॉपिंग म्हणजे भव्य वधूवर मेळाव्यात आपलं सगळ्यांचं स्वागत स्वागत स्वागत. बाजूच्या पेठेच्या इक्रमाला मोडून आपल्या पेठेच्या मेळाव्यात तब्बल 1,500 किती 1,500 तरुण तरुणींनी गर्दी केलेली आहे. ए शंकर पाळ्या, एवढ्या जण तुझ्या बापाने केली का गर्दी? ए ते पोरांचं मरू दे, निदान 10-15 पोरी तरी आणा की इथं. बिल्ला क्रमांक 56 पंक्तीत पुरी मागितलं आणि पोरी मागवायचं काम नाही. गाजराला म्हणतात कॅरेट, वांग्याला म्हणतात ब्रिंजल. लगीन करायला तयार हाय तुमची आमची प्रिया एंजल. गाजराला बोलतात कॅरेट आणि वांग्याला बोलतात ब्रिंजल. गाजराला बोलतात कॅरेट आणि वांग्याला बोलतात ब्रिंजल. लगीन करायला तयार तुमची आमची प्रिया एंजल. लगीन करायला तयार तुमची आमची प्रिया एंजल. अरे लगीन करायला तयार तुमची आमची प्रिया एंजल. हॅलो हँडसम बॉयज. थँक्यू. अरे देवाला घाबर, हँडसम बोलली ती. थोडेसे प्रयत्न करतो ना. कर आणि घे स्वतःचा फ्यूज उडून. ऐक ना, जर आपलं जुळले ना तर आपलं नदीकाठी आपलं छोटस असेल, घर असेल आणि मग जुळजुळतं पाणी बी असेल आणि तेच पाणी लोटात घेऊन तू नदीवर बसेल आणि मग तुम्ही आहे ना माझ्यासाठी न्याहारी बनवाल. हा मरील कोण तुझा बाप बनवणार? मग मी शेतात जाईन आणि तू शेतात गेल्यावर मी तुझ्या घरला जाईन. आता काय दादा
वैऱ्या पूस आणि ज्या काय मिळेल तिथे लगेच घुस. चल निघिता व्हाय नाही तर कानपाड पडून तिकडं. हा तू म्हटलं कुठेतरी पाहिलंय. मला आला का तर मीच पाहिलं असेल. तिथं पैलवानांना मालिश करायची कामं ह्योच करतो तिथं. तू म्हटलं नाही. तू म्हटलं मला ह्याला या वायऱ्याला अहो नाही अहो हे म्हणजे साधा वायरमन आहे तो तर फार तर वाईट स्वप्नामध्ये दिसतो. तुम्हाला माहितीये का त्याला बघितलं तर वाईट स्वप्न पडतात आणि आम्हाला बघितल्यावर जुलाब गुलाब घेऊन आलेला आहे मी. गुलाब घ्या ना तुम्ही तुमच्यासाठीच आणलेलं आहे. हे काय डेट सेव्ह केली. मी झेडपी मध्ये शिक्षक आहे. हा श्रीमंत श्री 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 पंढरीनाथ जगदाळे. श्रीमंत ह्यो इतका श्रीमंत आहे की कोल्हापुरात मी 10 बाय 10 मध्ये राहतोय. निदान माझ्या बापाची पतपेढी तरी आहे. मी काय म्हणतोय एंजलजी तुमच्या हृदयात या पैलवानाच्या प्रेमाचं खातं उघडा की. खातं म्हणे खातं पतपिढीत कर्ज देणं सोडा पण स्वतःच कर्ज घेऊन लोकांचे पगार देतोय. हा मग हे तर बाजूला हो तिथं वर्गा बाहेर हो तिथं वर्गा बाहेर जो नावा गडी तुझ्या समोर उभा आहे. एंजल माझ्या हृदयाच्या सहारा वाळवंटातील तू नाईल नदी होशील. या जांभ्या खडकाची तू रेगूर मृदा होशील. मैदा आणि कशा पाहिजे मैदा नाही रे मृदा म्हणजे माती. तीच खाणार आहेस. अरे जा तिकडं. एंजल तुझ्या प्रेमाच्या अरबी समुद्रावरचे मी खारे वारे हो. वारे वा. तुला सांगते एंजल मी लय भारी कविता करतो. लय भारी कविता. हा म्हणजे तुम्ही माझी कविता ऐका ना. ऐकणार ऐकवा मन घट्ट करा बरं का. तू उन्हा मी वारा तू म्हस मी चारा मी बाप तू आई तुला लाज मला घाई तू हो बोल नाही तर तुझं मड मसनात जाई तू चटणी मी इडली ही का पडली म्हणजे तुझी पाणी आणा पाणी घेऊन ये लवकर माझी कविता एवढी आवडली हिच्या चेहऱ्यावर पाणी मार. मग असं सांग ना असं काय. आले नशीब. तू वाटी मी कढई. मॅडम माफ करा मॅडम. काय मी गेलेला बल्ब दुरुस्त करतो पण तुम्ही तर माणूस आहे म्हणून. तू म्हटलं कुठेतरी पाहिलंय. तो राहू दे बाजूला. तुम्ही माझं ऐका बाई. मी काय म्हणतो तुम्ही माझ्या बरोबर चला. मी तुम्हाला बठिंडाला घेऊन जातो. तिथल्या बीचवरती मी माझी कला दाखवतो. तुझ्या बापाने ठेवल्या भटिंड्यामध्ये बीच. नसला म्हणून काय झालं पण कला तर आहे ना बाई. तुम्हाला हिच्चा येतो मी माझी कला दाखवतो. अरे वाजवा. अरे
अरे चाय मध्ये बुडवायची बिस्किट बी हा भीक मागून खातो. ह्याच्या अंगावर खरी बिस्किट येणार आहेत होय. लक्षात ठेव. माझ्या कविता थांब. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में का दम था. मेरी किस्ती पे डूबी वहाँ पानी कम था. तुम्हारा वक्त नीचे गिरा था. आपल्या तो माता माझ्या आणि माझ्या झिरो बल्ब. हॅशटॅग रील, हॅशटॅग व्हायरल, हॅशटॅग इन्फ्लुएन्सर, हॅशटॅग कोलॅब. हे काय नाही, नुसते हसतात ह्याच्यावर. तेच ना, ते हल्ली रील मध्ये फेमस होत आहे, व्हायरल होत आहे ते. हो मीच तरी म्हटलं मी कुठं बघितलंय झिरो बल्ब. तुम्ही कोणाचं लाईफ पार्टनर नाही, लाईफ पार्टनर व्हाल. अभिनंदन 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 अभिनंदन. सॉरी, तुमच्या पॉवर हाऊसला अर्थिंग मिळालेलं आहे ना. मग ते फालतू ते शॉक बंद करा. अरे भीक मांग्यानो, दुसऱ्याच्या ताटातला लाडू बघणं बंद करा. तुमची लायकी नाही लग्न करून घेण्याची. केदार सर, मला तुम्हाला विचारायचं आहे. आम्ही अर्थातच सगळ्यांनी अगवा यारेच्या पाहिलाच आहे, पण आता बाई पण भारी देवा हा सिनेमा तुमचा येतोय. तुम्ही या सिनेमाविषयी काय सांगाल? अगबाई यात मी एक वेगळा प्रकार केला होता जो लोकांना प्रचंड आवडला, की बायकांच्या मनातलं ऐकू यायला लागलं. पण बाईपणमध्ये बायकांचं जे म्हणणं आहे ना, ते बायकांच्याच कडून लोकांपर्यंत पोहोचेल. बाई म्हटल्यानंतर काय तर तिला पण एक मन आहे, तिचं काहीतरी म्हणणं आहे. आणि जे आजपर्यंत जे म्हणणं फार स्पष्टपणे बोललं गेलं नाही आहे, पण ते बोलताना कुठेही प्रीची वाटू नये, कुठेही आपण तत्वज्ञान काहीतरी सांगतोय असं न वाटता ते खूप लाईट नोटवर लोकांपर्यंत पोचावं, हा प्रयत्न म्हणजे बाई पण भारी देवा आहे. मला असं वाटतं की अगबाई या सिनेमाबद्दल आजही लोकांना जो आनंद मिळतो तो मी बायकांच्या मनात शिरल्यामुळे मिळालाय. बाईपणमुळे मी बायकांच्या घरात शिरेन, एवढं मात्र. वा वा, क्या बात आहे. मी आता वळते भरत दादा आणि वैभव दादाकडे. धोंडी चंप्या नावाचा सिनेमा तुम्ही घेऊन येताय. तुम्ही दोघं काय सांगाल या सिनेमाविषयी? नावातच ती गंमत दिसते, धोंडी चंप्या. म्हणजे मी धोंडी हा चंप्या असं काही नाहीये त्यात. माझा पुढचा प्रश्न हाच होता. धोंडी हा रेडा आहे, चंप्या ही म्हैस आहे, आणि दोघांची एक लव्ह स्टोरी आहे. तुम्हा दोघांचे जगभरात खूप फॅन्स आहेत, तसं मला खात्री आहे की धोंडी आणि चंप्याचे पण खूप फॅन्स तयार होणार आहेत. त्यामुळे आमच्या संपूर्ण टीमकडनं तुमच्या या सिनेमासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपल्या आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय उमेश कामत आणि निर्मिती सावंत यांना. उमेश, आपल्या आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे कोणाला मिळतंय? मराठी भाषा. या स्किटमध्ये सर्व परफॉर्मर्सना मिळत आहे कॉटन किंग ऑफ 100% कॉटन शर्ट्स तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. दोस्तांनो, फुवई फूचे हे छोटेखानी पर्व आज संपते. या पर्वात आपण खूप कमी कालावधी एकमेकांसोबत घालवला, पण येणाऱ्या पर्वात आपण अधिकाधिक वेळ एकमेकांसोबत घालवणार आहोत. तेव्हा नव्या जोमात, नव्या एनर्जीसह पुन्हा भेटूया नव्या पर्वात. टेन्शनला करा चू, पाहत रहा कॉटन किंग प्रस्तुत फुवई फू. आता जिथे असाल तिथे हसाल.